कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. आपला अरुण ऍक्सिडेंट मध्ये गेला. अवघड 2 दिवस शिपोर तू. ह्या देवाला तरी काय घाई झाली होती. चांगलं हसत खेळत घर त्याने एका रात्रीत उजाड करून टाकलं. दादा दादा वैभव बोलतोय. हा अरे बोल ना. अरे काय झालं वैभव? अरे रेणू इथे एकदम शांतपणे बसले. काय झालं? तू काय सांगितलंस तिला? दादा आपला अरुण गेला कार ऍक्सिडेंट मध्ये. आरतीचं वाटोळं व्हावं, तिचा संसार अर्ध्यावर उधळावा म्हणून देव पाण्यात ठेवलेत ना तुम्ही. रोज देवापुढे प्रार्थना करत होता तुम्ही. आले आले हा तुमच्या प्रार्थनेला यश आलेलं आहे. तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं तुम्ही. विश्वनाथ मोडकांचा विजय असो. बघितलं शांत अक्का कसा शांत झोपलाय ते. बघा ना हे तुझे आईची भेट झाली. हा काय झालंय त्यांना सांग ना. का तुला कळायच्या आताच आवर स्वतःला. वैभव अरे काल जाताना बघ ना छान बाय केलं त्याने मला आणि आता काहीच बोलत नाहीये. अरुण अरुण बोल ना काहीतरी. आई कशी आहे? शांतक्का मी तिला आत घेऊन जा. आपल्याला आता न्यायची तयारी करायला लागणार. हे वैभव कुठे नेणार आहेस तू? हा माझ्या अरुणला कुठे नेणार आहेस तू? माझ्या अरुणला मी कुठेच नेऊ देणार नाही तुम्हाला. नाही नाही वैभव माझ्या अरुणला काही झालेलं नाहीये. शांत अक्का सांगा ना याला. हा कुठे नेणार आहे? हा कुठे नेणार आहे माझ्या अरुणला? अरुण अरुण सांग ना या सगळ्यांना तुला काही झालेलं नाहीये. अरुण उठ ना. अरुण आता आपल्यात नाही राहिलाय. तो आपल्याला सोडून गेलाय. तो आता आपल्यात नाहीये. हे सत्य आहे पोरी, हे सत्य आहे.
चल बाळा चल बाबा चल उठ अरुण आई आपण काय करायचं? कशाचं काय करायचं? हेच आरतीला भेटायला जायचं काय करायचं? याचं उत्तर माझ्याकडे आहे का ते तुझ्याचकडे आहे. आई आपण जर आरतीला भेटायला गेलो तर डॅडी काय करतील? याचं सुद्धा उत्तर तुझ्याकडे आहे रेणू. इतकी वर्ष झाली त्यांच्याबरोबर संसार केलाय. कधी त्यांना दुखवून त्यांच्या मनाविरुद्ध वागलेच नाहीये. आई तुम्हाला इतके वर्षात एकदाही नाही वाटलं का की डॅडींच्या मनाविरुद्ध काय करावं? वाटलं ना, बरेचदा वाटलं, पण नाही जमलं. पाऊल नाही उचलता आलं. असं वाटायचं पायात मणाच्या बेड्या टाकल्यात. कदाचित सप्तपदीच्या वेळी खरंच टाकल्या असतील. हे जर मला आधी माहित असतं तर काय केलं असतं? सांग, काय केलं असतंस तू? आणि आता या जर तरच्या गोष्टींना काही अर्थ आहे का? तेच तर सांगतोय. जेव्हा आरतीला आपली गरज होती तेव्हा आपण काहीही करू शकलो, साधी मदतही तिला करू शकलो. हा, आता त्यावेळी तिला मदतीची गरज नव्हती हा भाग वेगळा, पण आता साधा सांत्वनाचा फोनही नाही केला. त्याच गोष्टी का उगाळतोयस तू?
मी उगाळतोय त्या गोष्टी. कुणी विषय काढला सांग ना. अरे आईंनीच, पण मनात विचार हे येतातच ना. आणि एकमेकांशी बोललं की मन मोकळं होतं. यात आईंची काही चूक नाहीये. चूक आमचीच आहे. आम्ही मोडक म्हणून जन्माला आलो ना, ही चूक आमचीच आहे. त्यातही नियतीने आमचा बाप विश्वनाथ याची निवड केली. लहानपणापासून चैनीच्या वस्तू देऊन सुखसोयी देऊन आमचं तोंड गप्प केलं. आई, अगं तू का सहन केलं इतकी वर्ष? माझी गोष्ट सोड रे, पण तुझं काय? कळत नव्हतं तेव्हा ठीक होत, पण कळायला लागल्यानंतर काय? एक दिवस आहे ना, प्रेशर कुकरचं झाकण वर उडणारच आहे. ही वेळ लवकरच येणार. रेणू, तू तयार राहा. मला तुझी साथ हवी. मी आत्ताही तयार आहे. तुझी तयारी आहे का? बोल. डॅडी घरात यायच्या आधी आपण ह्या घरातनं बाहेर पडूया. अगं वेडी झाली आहेस का तू? इतक्या पटकन माझा राणा प्रताप नाही होणार आहे. काही वेळ जायला लागेल. आणि इतकी वर्ष आता या बापाच्या घ्या. विश्वनाथ मोडक आले. गौरी, अगं एवढं टक लावून काय बघतेस? मुंबईतल्या स्मशानात आपल्या दादाची चिता पण अशीच जळत असेल नाही? लहानपणापासून या स्मशानात पण कित्येक चिता जळताना पाहिल्यात, पण आज आपल्या घरातील आपल्या नात्यातल्या माणसाची चिता जळत असणार. आपले आप्पा गेलेत ना ग. स्वतःच्या मुलाची चिता पाहून काय वाटत असेल त्यांना? गौरी, तू तर म्हणत होतीस की आपल्या कुटुंबावर गंडांतर योग आहे. मग आई एवढी सिरियस असताना हे गंडांतर दादावर कसं येऊन आदळलं? तू मूर्ख आहेस का ग? दादा सुद्धा आपल्या कुटुंबाचा भाग आहे ना. मग हे गंडांतर आपल्याच कुटुंबावर येऊन आदळलं नाही का? अगं नाही, म्हणजे बरीच वर्ष तो लांब राहत असल्यामुळे तो आपल्या कुटुंबातल्या असं वाटतच नव्हतं ग. आपल्या कुटुंबातला असताना तर माझ्या आधी लग्न केलं नसतं त्याने. तू प्रत्येक गोष्ट तुझ्या लग्नाशी का जोडतेस ग? कारण माझं लग्न या कुटुंबाची महत्वाची गोष्ट नाहीये का? अगं मला मिळणारे नकार मरणापेक्षा आणखीन वेगळे काय असतात? जळणाऱ्याची चिता कधीतरी संपून राख होते, पण मला मिळणारे नकार मरणप्राय वेदना देतात मला. तुला 100 वेळा सांगितलंय मी, तुझं लग्न होणार. त्या नकारांना इतकं महत्व नको देऊस. अगं तुझा सख्खा भाऊ चितेवर जळतोय आणि तुला पडले की तुझ्या अंगावर अक्षता कधी पडणार? हे बघ प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं आणि प्रत्येकासाठी ते मोठं असतं. दादा गेला याचं दुःख मलाही आहे.
गौरी, आपल्या घरावर येणाऱ्या गंडांतरात फक्त दादाचा बळी होता की अजून कुणाचा? ताई, हे ग्रह नक्षत्र ना खूप खतरनाक असतात ग. त्यांची गणित 2+2 4 इतकी सोपी नसतात. मला फक्त त्यांची चाहूल लागते, पण प्रत्यक्षात अंगावर येऊन आदळणारी कृती दिसत नाही. पण मला दिसतंय, दादा नंतर माझा नंबर आहे. उगाच काही बरळू नकोस. माझं गणित नाही चुकणार. आणि माझ्या समोर बोललीये, आई अप्पांच्या समोर काही बोलू नकोस. अगं, त्यांचा करता सवरता मुलगा गेलाय. आपल्या सगळ्यांचा, कुटुंबाचा आधार गेलाय. तुझ्या आयुष्यात लग्नयोग आहे, तुझ्या आयुष्यात मरणयोग नाहीये. हो, खरं ना? हो. चल आता. तू खरं सांगतेस ना? हो. हा ना? हा. चल. हा, चल. काँग्रॅट्स, काँग्रॅट्स मिस्टर मोडक, काँग्रॅट्स. तमाशा नाही बरं का, तमाशा नाहीये. ही तुमच्या विजयोत्सवाची सुरुवात आहे. आरतीचं वाटोळं व्हावं, तिचा संसार अर्ध्यावर उधळावा म्हणून देव पाण्यात ठेवलेत ना तुम्ही. रोज देवापुढे प्रार्थना करत होता तुम्ही. आले हा, तुमच्या प्रार्थनेला यश आलेलं आहे. तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं तुम्ही. विश्वनाथ मोडकांचा विजय असो. आई, जेवून घ्या ना. नको ग, भूक नाहीये मला. असं काय करता? थोडं काहीतरी खाऊन घ्या ना. नाही ग, नको. खरंच इच्छा नाहीये. आरतीचं पांढरा कपाळ सतत डोळ्यासमोर दिसत राहतं. आई, जे घडायचं ते घडतंच ना. आरतीच्या नशिबातच हे होतं. अगं, पण तिकडे माझी पोर स्वतःचा नवरा गमावून बसलीये आणि मी इकडे पोटभर जेवायचं नाही, पटत नाही मला. आणि यांचं काय? हे जेवले? तुम्हाला काय वाटतं, ते जेवायसाठी थांबले असतील? डॅडी कधीच जेवले आणि गेलेही. आरतीसाठी ते नाही उपाशी राहणार. आणि रणजित, त्याचं काय? डॅडी एक टोक तर त्याचा मुलगा दुसरं टोक. तो अजिबातच जेवायला तयार नाही. आणि डॅडी पंक्तीला असतील म्हणून तो येण्याचंच टाळतो. तरी मी त्याला समजावलंय, 2 घास खाईल तो. सगळ्यांना आग्रह करतेस, पण तुझं काय? तुलाही इच्छा होत नाहीच आहे ना? मलाही त्रास होतोच आहे आई. पण मी रणजितसाठी थांबले. मी त्याच्यावर नक्की जेवून घेईन. पण आई, तुम्ही थोडं तरी खाऊन घ्या ना. सकाळपासून तुमच्या पोटात एक अन्नाचं कण नाहीये. आणि उद्या समजा आरती आपल्याकडे आली तर? काय? म्हणजे असं होण्याचा 1% चान्सेस नाहीये. पण समजा उद्या तिचं बाळंतपण करायला लागलं तर तुमच्यात ताकद नको का? हो. मग खाऊन घ्या ना. नाही, तसं नको. अजून तशी वेळ आली नाहीये ना. वेळ येईल तेव्हा बघू. पण आत्ता नकोय मला जेवायला.
बघ प्लीज, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. रेणू, या बाहेरच्या लोकांना आपल्याबद्दल काय कळणार? आमच्या घरात राहून बघ, म्हणजे कळेल विश्वनाथ मोडक काय चीज आहे ती. काय चिरंजीव, कोणाला माहिती हवी आमची?